आमच्या तालुक्याच्या त्या नालायक आमदाराचा आणि त्या ठिकाणी म्हणजे दिग्गजांमध्ये निघाला होता. आणि विषय झाला की या माणसाने 15 वर्ष सत्ता भोगली आहे. 15 वर्षांमध्ये यांनी काय कायापालट केली खेडची? काहीच नाही. मग यांनी साठवून तरी कोणासाठी ठेवलं की सगळा निधी याने MIDC आमच्या चाकणची जी MIDC आहे ती 1 नंबरची MIDC आहे. याने काय ती MIDC करायला पाहिजे होती. जर भोसरीमध्ये आपण आलोय, भोसरीची MIDC नंतर झाली आहे, परंतु महेश दादांनी काय कायापालट केली भोसरीची? काय भोसरी बनवली आहे की काय तिथले रस्ते, काय ते ब्रिज, पाण्याची व्यवस्था म्हणा, कचऱ्याचं म्हणा, अगदी सगळं काही व्यवस्थित. म्हणजे चाकणपेक्षा भोसरी एवढी चांगली नव्हती, परंतु दादांनी मात्र भोसरीची कायापालट, त्याचा नक्षाच बदलून ठेवला. आणि या आमदारांनी मात्र चाकणचा उकिरडा केलेला आहे. भयंकर हाल त्या कामगारांचे आहेत, भयंकर हाल कंपनीच्या लोकांचे आहेत, कंपनीचे आहेत. कारण तिथे वेळेवर माल पोचत नाही, वेळेवर कामगार पोचत नाही, रस्ते चांगले नसल्यामुळं. आणि खूप हाल आहेत तिथे राहणाऱ्या रहिवाशांचे सुद्धा. तर काय नेणार आहे हा सोबत? काय याने असं केलं? तर मी बरेच दिग्गज होते आणि मी त्यांच्यामध्ये बोलले की हा गेल्यानंतर याचं गटाराला सुद्धा कुणी नाव देणार नाही. आणि ते दिग्गज जे चाकणचेच होते, चाकणच्या त्या पंचक्रोशीतले होते, ते म्हणत होते अगदी खरं बोललात ताई तुम्ही, खरंच याचं गटाराला सुद्धा कुणी नाव देणार नाही. म्हणजे आपण कमावतो काय? अरे तुम्ही गेल्यानंतर कुणी तुमचं, मी म्हणत नाहीये की बाबा आपले पुतळे उभारावेत, परंतु आपलं नाव काढल्यावर कुणाच्या तरी ना डोळ्यात पाणी यावं की अरे खरंच काहीतरी व्यक्ती होऊन गेली आणि त्याने समाजासाठी केलंय. जे तुमच्याकडं तुम्ही जे करू शकता ना ते करा. जो गुण तुमच्यामध्ये असेल ना की हे मी समाजासाठी, माझ्या या गुणाचा उपयोग समाजासाठी मी करू शकते, तर तो करा. परंतु समाजाला लुटू नका, त्याला वेगळ्या दिशेने भरकटवू नका आणि स्वतःचं घर भरू नका आणि स्वतःचं घर भरण्यासाठी कोणाला तरी त्रास देऊ नका.